नमस्कार मित्रांनो, बघा टेकपरू चॅनलवर तुम्हा पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, बघा या योजनांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे पडणे सुरू झाले आणि तुमचेही पडणार. बघा वृद्धांचेही पैसे सुरू झाले आणि विधवा महिलांचेही पडणे सुरू झाले आणि तुमच्या मनात एक शंका निर्माण होती. बघा तुमचे पैसे कधी मिळणार, हे तुम्हाला मनातनी एक शंकाच असते. बघा तुम्ही बरेच व्हिडिओ बघत असाल, यूट्यूबवर बघला असेल आणि गुगलवरही बघले असेल आणि प्रत्येक जागी तुम्ही बघले असेल, त्यांनी सांगितले तुमचे पैसे पडाले. पण तुम्ही जर बँक चेक केली तर तुम्हाला पैसे मिळालेच नाही, तर तुमच्या मनाचं समाधान झालंच नाही. बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळं समाधानच निर्माण होणार आहे. बघा तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज देणारच आहोत. बघा तर एक नवीन जी आर टाकला प्रधानमंत्रीनं, तर त्या जी आरमध्ये त्यांनी सांगितले की तुमचे पैसे कधी मिळणार. तर बघा संजय गांधी निराधार योजना, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला या माहितीमुळे तुमचे पैसे पडूनच जातील. ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करून जा. बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, बघा या लाभार्थ्यांना सार्थक आता वाढ मिळणार आणि महाराष्ट्र सरकारने हे जाहिरात टाकले. बघा त्यांनी 6 मार्च 2025ला हे त्यांनी जाहिरात टाकले आणि त्या जाहिरामध्ये त्याने काय सांगले. बघा सामाजिक न्याय विशेष आणि सहाय्यक विभाग या शासनाने त्याने विशेष पैसे टाकण्याचे निषेध केला. आणि बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, या योजनांना आता योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार सार्थक वाढ. आणि बघा लोकप्रिय दिव्यांग संघटना आणि संस्था यांच्या माध्यमातून शासनाने आता वारंवार पुरवठा करण्यात येत आहे. बघा तुम्हाला आता 24-25च्या अंतर्गत आता सगळ्यांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, आता पात्र लाभार्थ्यांना सहायता 1500 रुपये मिळणार आणि त्याच्यावरून आता बघा 1500 ऐवजी त्यांना 3000 रुपये इतके त्यांनी अशी आर्थिक संघटना केली आहे. बघा तुमच्या खात्यात आता 3000 रुपये पडण्याचे त्यांनी सांगितले आहेत आणि तिच्यामध्ये तुम्हाला बघा आता प्रत्येक लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आणि किती तारखेला मिळणार हे तुमच्या मनात शंका निर्माण झाली, तर आपण सांगणारच आहोत. बघा तर धीर धरून नक्कीच बसा. बघा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि या लाभार्थ्यांना बघा आता अशी घोषणा करण्यात आली की आता बघा अधिवेशन संपलं आणि त्यानुसार आता सदर योजनांतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. आता बघा अर्थसंकल्पना वाढ करण्याची बाब शासनाने आता विस्तृत केली आहे. बघा तुम्हाला आता दिनांक 7 मार्च रोजी तुम्हाला मंडळात बैठकीत आता मान्यता दिली आहे की आता तुम्हाला या खालीप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे की तुमचे पैसे कधी टाकण्यात येत आहे. बघा संजय गांधी निराधार योजनाने त्यांनी आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या अंतर्गत आता लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. बघा 3000 रुपये इतकी अर्थसहाय्यता देण्यात सांगितले आणि त्यांनी आता 1500 रुपयाच्या ऐवजी त्याने 3000 रुपये करण्याचीही त्यांनी शासनाने मान्यता दिली आहे. आता त्यानुसार बघा आता एक अपत्य आणि 2 अपत्य दिलेल्या विधवांना बघा आता आर्थिक रक्कम मिळणार आहे, त्यांना आता 3000 रुपये इतके मिळणार आहे. आता दुसरं म्हणजे बघा आता विशेष सहायता योजना, तर लाभार्थ्यांना सहायता वितरण साधारण आणि अनुसूचित जाती आता बघा जमाती जाती यांना मंजूर करण्यात येत आहे. बघा आता 3 नंबरमध्ये त्याने काय सांगितले. बघा वाढ ही संजय गांधी निराधार अनुदानाची आणि श्रावणबाळ निवृत्तीची याची वाढ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय उत्तरपाळ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिलांनाही ही पेन्शन आता वाढ करण्यात येत आहे. बघा सर्व लाभार्थ्यांना लागू होत आहे ही योजना आणि संदर्भात शासन निर्णयाने घेतला की बघा तुमचे पैसे कधी टाकण्याचे त्यांनी सांगितले आहेत. तर बघा लाभार्थ्यांना बंद केलेल्या अर्थसहाय्यता वाटप पूर्वत करण्यात आली आहे. बघा आता संजय गांधी निराधार योजनेच्या मुलांना नोकरी मिळाली नसेल तर त्यांना खाजगी मुलांचे कुटुंबाचे उत्पन्नाचे विचार करता त्यांना पात्र ठरण्यात येत आहे. बघा तर तुमचे पैसे कधी मिळणार आहे त्यांनी सांगले. बघा तुमचे पत्र तुम्हाला पैसे 7 मार्च रोजी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुमच्या खात्यात ही टाकण्याचे त्यांनी सांगितले होते. या जाहिरामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ज्याचे कोणाचे पैसे राहिले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणून. ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर जय हिंद जय भारत.